नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप शुभ आणि फलदायी जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना किंवा स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना या चुका नक्कीच टाळल्या पाहिजेत। कोणत्या आहेत त्या चुका? तर या पारायणादरम्यान आपल्याला कधीही खोटं बोलू नये, ही सर्वात महत्त्वाची चूक आहे आपली। कारण खोटं बोलल्याने आपण जे काही करतो, किती वेळ आपण सेवा केली तरी त्या पारायणाचे आपल्याला फळ मिळत नाही। दुसरी गोष्ट अशी ती म्हणजे दुसऱ्यांचे वाईट चिंतने। जेव्हा आपण पारायण करतो ना, त्यावेळेला आपण जर आपल्या मनामध्ये जर दुसऱ्यांबद्दल वाईट विचार किंवा त्याचं वाईट होऊ दे अशा जर गोष्टी येत असतील तर त्या पारायणाचे फळ आपल्याला कधीच मिळणार नाही। कारण अशा भक्तांच्या सोबत स्वामी कधीच नसतात आणि हा स्वभाव स्वामींना अजिबात आवडत नाही। तर अशा होत्या या दोन गोष्टी त्या कटाक्षाने पाळल्या पाहिजेत स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्र पारायणाच्या दरम्यान। माहिती कशी वाटली कमेंट्सद्वारे सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।